तर आजचा व्लॉग थेट रानातून चालू करते, म्हणजे शेतातून. तर आज आमचा काढायचा होता गहू. आता शेतकऱ्याची मुलगी असली तरी सुद्धा अजून कधीच पाहिलं नव्हतं की गहू कसा काढतात, पहिल्यांदाच पाहणार होते. आणि ही होती भली मोठी गहू काढायची मशीन, जी की पहिल्यांदाच पाहिली होती. इतकं कुतूहल वाटत होतं की आद्यान मी सारखं फोटो व्हिडिओज काढत होतो. गहू काढला, त्यानंतर सावलीला तळवट हातरला, तिथेच सगळा गहू टाकला, कारण पोती भरायची होती. आम्ही गहू दिला होता चौथाईने. मग पोती भरल्यानंतर मोजायची, मग वाटून घ्यायची, असं सगळं होतं. आणि गहू खरंच खूप छान निघाला, म्हणजे त्याच्यामध्ये घाण वगैरे तर काही निघालीच नाही, पण फुटला पण नाही मशीनमध्ये. आता ही कामे लहानपणापासून मी बघत होती, पण केली कधी नव्हती. आणि विकीने बघितली सुद्धा नव्हती आणि केली सुद्धा नव्हती, त्याची फर्स्ट टाईमच होती. आता शेतातून आलो, त्यानंतर घरातलं थोडंफार काही काम होतं ते आवरलं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. आता काल आठवडी बाजार होता निरेचा, त्यामुळे भरपूर भाजीपाला होता घरामध्ये, त्यातली शेवग्याची शेंग केली. आता मला सारखे सारखे कमेंट्स येतात की तू निरत असून सुद्धा निरतलं काहीच दाखवत नाहीयेस किंवा निरतलं काहीच एक्सप्लोर करत नाही. तर सहसा मी बाहेर पडतच नाही आहे, पण पडली तर नक्कीच दाखवेल. तर छान असा एकदम साधा सिंपल स्वयंपाक केला आणि एकत्र बसून सगळ्यांना जेवलो. म्हणजे सगळ्या दिवसभरातला सगळ्यात माझा बेस्ट टाईम हा होता की आम्ही एकत्र बसून जेवलो, छान गप्पा मारत. आता आम्ही ठरवलं की अजिबात मोबाईल बघायचा नाही, बिना मोबाईलचं सगळ्यांना जेवायचं. फक्त शूट पुरतं तेवढं मी लावलं होतं बरं का. पण आद्याने सुद्धा पोटभर जेवण केलं आणि असं जेवण केलं की भारी वाटतं. आणि इथून पुढे जर मी बाहेर निरेत गेली तर नक्कीच इथला व्हिडिओ घेईल आणि पोस्ट करेल. जे जे निरेचे आहेत त्यांना प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आवडेल का तुम्हाला निरेचे व्लॉग बघायला, नक्की सांगा.